अश्वे मांजरी इथल्या श्रीदेव आजोबा मंदिराशेजारील असलेल्या दलाल बीच रिसॉर्टमधील आलिशान कॉटेजेसना 16 एप्रिलच्या रात्री 8:45 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। या दुर्घटनेत 6 ते 7 कॉटेजेस जळून खाक झाले। लाखो रुपयांचं नुकसान झालं। सुदैवानं आगीच्या वेळी कॉटेजेसमध्ये कोणीही नव्हतं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळाली। विशेष म्हणजे आगीनं भस्मसात केलेले हे सगळे कॉटेजेस कोणत्याही सरकारी परवानगीशिवाय उभारण्यात आले होते। तसंच त्यांनी CRZ कायद्याचं उल्लंघन देखील केलं होतं। त्यांच्यावर पंचायतीनं कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, पण तत्पूर्वीच ते जळून भस्मसात झाले। ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाहीये। या बेकायदेशीर कॉटेजेसच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी पंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या। या तक्रारीला अनुसरून तत्कालीन सरपंच ॲडव्होकेट अमित सावंत यांनी संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावून बांधकामं पाडण्याचा आदेश दिला होता। मात्र संबंधितांनी पंचायत संचालनालयाकडून या आदेशाला स्थगिती मिळवली होती। पण विद्यमान सरपंच किरण सावंत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे कॉटेजेस बेकायदेशीर असून पंचायतीनं त्यांना कोणताही परवाना दिलेला नाहीये। बेकायदेशीररित्या सुरू असलेले इथले रेस्टॉरंट आणि इतर सुविधांमुळे हा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू होती। मात्र त्यापूर्वीच ही आगीची घटना घडली आहे। ज्या जागेत हे रिसॉर्ट उभारलं होतं ती जागा श्रीदेव आजोबा मंदिराच्या शेजारी आहे। या बांधकामाला देवस्थान समिती आणि स्थानिक पंचायतीचा तीव्र विरोध होता। एका बैठकीत संबंधित व्यावसायिकांना कॉटेजेस हटवून ती जागा देवस्थानाला देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती। आता हे रिसॉर्ट आगीमध्ये भस्मसात झालेत, त्यामुळे ही जागा मोकळी झाली आहे। आगीच्या वेळी काही पर्यटक बाहेर फिरायला गेले होते। त्यांनी जाताना त्यांचे मौल्यवान सामान कॉटेजेसमध्ये ठेवले होते। स्थानिकांनी प्रसंगावधान राखून कॉटेजेसची कुलूपं तोडली आणि पर्यटकांचं सामान सुरक्षित बाहेर काढलं। दरम्यान आग लागल्यानंतर स्थानिकांनी ती विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं, परंतु बंब घटनास्थळी उशिरा पोहोचल्यानं तोपर्यंत 7 कॉटेजेस भस्मसात झाले होते। पेडणे आणि म्हापसा इथल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली। आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये।